नमस्कार. मागचं मनातलं मध्ये आपण जो विषय घेणार आहोत तो आहे भोगवाद. म्हणजे हे सुचवलेले आहेत मला तुम्हीच सुचवलेले आहेत. मेलमधनं मला येतात, की हे विषयावर बोला, या विषयावर बोला. तर भोगवाद या विषयावर बोलायचं. तर मी त्याच्या अगोदर मी नेहमीच सांगतो आता नव्याने, की जर आपल्याला असं छोटा वर्कशॉपसारखं करायचं असेल, तर तुम्ही नक्की मेल करा. आपण समोरासमोर बसून म्हणजे ऑनलाईन नाही, ऑफलाईन प्रश्नोत्तरं या माध्यमातून सुद्धा मनातलं करू शकतो. तशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसं कळवा. मग आपण रजिस्ट्रेशन वगैरेची प्रक्रिया पूर्ण करून एका छोट्या ग्रुपनी या विषयावर किंवा कोणत्या विषयावर ठरवून विषयावर वेगवेगळ्या वेळी बोलण्याची गरज असेल तर व्यवस्था करू शकतो. आजचं मनातलंमध्ये मी जो विषय घेतला तो भोगवाद घेतलेला आहे आणि तो मला अनेकांनी सुचवला, की भोगवाद म्हणजे वेगवेगळ्या नावाने सुचवला पण भोगवाद. खरं भोगवाद हा शब्द तितकासा योग्य नाही. खरा शब्द आहे तो इहवाद. इहवाद म्हणजे इंग्रजीमध्ये मटेरियलिझम. म्हणजे काय, की चार्वाकांपासून हे भारतीय तत्त्वज्ञानात पण आहे. नंतर आधुनिक काळामध्ये भारतीय तत्त्वज्ञानात हे ज्ञान मानवेंद्रनाथ रॉयसारख्या थोर फिलॉसॉफरनी आणलेलं आहे. परंतु ओव्हरऑल आपण वापरताना भोगवाद हा शब्द वापरतो तो मार्केट इकॉनॉमीमध्ये चंगळवाद या अर्थाने वापरतो. आता असं आहे, चंगळवाद म्हणजे माणसाच्या सुखाच्या लालसेला अंत नसल्यामुळे त्याच्या म्हणजे तुम्हाला ट्रेनने जायला म्हणजे चालत जाताना त्रास होतो म्हणून बैलगाडीने जाऊ, मग बैलगाडीने त्रास होतो म्हणून रिक्षाने जाऊ, मग काळ्या पिवळीने जाऊ, मग ट्रेनने जाऊ, मग नाही आता थकायला होतं ट्रेन नको विमानाने जाऊ, मग नाही स्वतःचीच गाडी घेऊ, मग स्वतःचा जेट घेऊ. म्हणजे माणसाच्या लालसेला अंत नाही. आता आता क्षमता हे हे प्राप्त करण्याची क्षमता किती लोकांमध्ये येते हा वेगळा विषय आहे. परंतु भोगवाद हा शब्द मूलतः इहवादातून आलाय. इहवाद म्हणजे काय, तर हे आपलं जे आयुष्य आहे ते एकच आयुष्य आहे आणि या पलीकडे पुनर्जन्म वगैरे काही नाही आहे. म्हणजे माझा स्वतःचा या विषयावर विश्वास आहे 100%, 100% माझा विश्वास आहे की पुनर्जन्म नाही, अगोदरचा जन्म नव्हता. माणूस हा घड्याळासारखा आहे, घड्याळ चालू आहे, ऑटोमॅटिक आहे. ते ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी बंद पडलं. तसं माणूस असतो तेव्हा तो असतो, नसतो तेव्हा तो संपतो, त्यानंतर काही नाही आहे. त्यामुळे त्या स्पॅनमध्ये म्हणजे जन्माला आल्यापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत तो जो जगतो तो काळ आहे. त्या त्या काळामध्ये तो जे मजा करतो किंवा शरीर आणि मन यांना आनंद मिळवण्यासाठी जे जे प्रयत्न करतो किंवा तो मिळवतो आनंद, त्याला आपण इहवाद म्हणतो किंवा त्याला आता जास्त चंगळ करायला लागला तर भोगवाद म्हणू शकतो. यात काही चूक आहे का, तर नाही. पण यात चूक तेव्हा निर्माण होते जेव्हा एक्सप्लॉयटेशन येतं. म्हणजे याच्यामध्ये खूप टप्पे आहेत आणि कप्पे पण आहेत. उदाहरणार्थ यात भांडवलशाही हा एक मुद्दा अनेकदा निघतो, की कसं आहे की जेव्हा यंत्रयुगाचा उदय झाला त्यानंतर भांडवलशाही आली. काही लोकांकडेच खूप पैसे आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जनता किंवा माणसं 2 वेळच्या अन्नासाठी कित्येकदा मुकतात. अशी परिस्थिती आणि भारतात नाही जगभर परिस्थिती आफ्रिकेमध्ये आहे. आधुनिक देशामध्ये त्या मानाने कमी आहे. पण असं नाही आहे समजू की युरोप किंवा अमेरिकेत भिकारी दिसत नाही. मी पाहिलेले आहेत होमलेस असं त्यांना म्हणतात. ते होमलेस असतात पण त्यातले भिकारी पण असतात. ते मागतातच तुमच्याकडे आणि मागून खातात. तुम्ही दिलेलंच खातात. तुम्ही दिलं तर त्यांना वस्त्र किंवा अन्न मिळू शकतं. त्यामुळे जगभर ही शोकांतिका तर आहेच. परंतु तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर मिळालं, शक्य झालं, समाधान मिळालं, तर तुम्हाला अधिकाधिक आपल्या इंद्रिय सुखांना सामोरं जाऊन त्यांची इच्छा पूर्ण करणं, याला एक जनरलमध्ये एक थोडक्यात म्हणजे एकंदरीत म्हणायचं तर भोगवाद म्हणू शकतो. तर भोगवाद चुकीचा आहे का? तर जगामध्ये कुठचीच गोष्ट चूक किंवा बरोबर नसते. चूक अति असतं. म्हणजे अति पाणी पिलं तरी ते चूक, प्यायला तरी चूक आहे. अति मीठ खाल्लं तरी चूक आहे आणि अजिबात मीठ खाल्लं तरी चूक आहे. अजिबात साखर खाल्ली म्हणजे शुगरच पोटात जाऊ दिली नाही तरी ते चूक आहे. खूप शुगर खाल्ली तरी ते चूक आहे. त्यामुळे भोग हा अति घेणं किंवा शरीराचे चोचले अति पुरवणं
हे गडबड आहे. इथे 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 कॅपिटलिझम आणि इतर ह्याचा जन्म होतो. त्याच्यात मी जाणार नाही आहे, कारण तो एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याच्या संदर्भातली दोन परस्पर विरोधी आणि अनेक तत्वज्ञान आहेत, त्याच्यावर मला बोलायला लागेल. त्यामुळे एका एका बैठकीत आणि एका मनातलं मध्ये ते बोलणं मला शक्य होणार नाही. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की अति करणं वाईट. म्हणजे जसं की सगळं ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचा अतीव संचय करून अधिकाधिक चंगळ करणं हे धोकादायक आहे. पण क्रिएशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती निर्माण करणं, जे चांगले उद्योगपती करतात किंवा चांगले इंडस्ट्रियलिस्ट करतात, ते आवश्यक आहे. कारण संपत्तीच्या निर्मिती झाली की त्याची विभागणी करता येणं शक्य. अनेकांना पगार मिळतात, अनेकांना नोकऱ्या मिळतात, अनेक लोक आपल्या इंद्रिय सुखांना सामोरे जाऊ शकतात, त्यांना भागवू शकतात. याचं कारण कोणीतरी संपत्तीची निर्मिती करतं हे आहे. त्यामुळे इथे असं आहे की इहवाद हा चांगला आहे आणि इहवाद हाच खरा आहे. पुढचा जन्म आणि मागचा जन्म हा ट्रॅप आहे. जसं की मला या जन्मात यश नाही रे, किंवा माझ्या वाट्याला संपत्ती आली नाही, काय करणार, नशिबाचे भोग, मागच्या जन्मीचं कर्म. ही वृत्ती जी आहे ती माणसातला मूलभूत लढण्याचा जो गुण आहे तो नष्ट करते, मारून टाकते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मारते ती म्हणजे स्वातंत्र्याची लालसा. पारतंत्र्य आलं, आता परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला, म्हणजे याच्यातच दैव कुठून आलं. परवश असणं हे दैवाने केलेली गोष्ट नाही. तुम्ही ज्या क्षणी स्वतःच्या स्वातंत्र्याच्या कल्पना संकुचित करत कोणाच्या तरी पायावर ठेवता, तेव्हा तुमचं स्वातंत्र्य जातं. अन्यथा तुरुंगात सुद्धा तुम्ही स्वतंत्र असता. हे गांधीजींपासून नेल्सन मंडेलांपर्यंत सगळ्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे हा एकच जन्म आहे हे मान्य केलं की जबाबदाऱ्या येतात. आणि तुम्हाला सांगतो की इहवादामध्ये, मटेरियलिझममध्ये, ज्याची अति झाली की भोगवादाकडे आपण जातो. इहवादामध्ये आपल्या कृतीची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. म्हणजे ही कृती माझी मागच्या जन्मातल्या माझ्या पुण्यामुळे किंवा पापामुळे झाली असं मानायला वाव नाही, किंवा आता करा आणि पुढच्या जन्मात भोगा असं पण म्हणायला वाव नाही. जे आता आहे ते आता आहे. काही लोकांना जुगारात यश मिळतं, तसं अरे एवढं वाईट करून सुद्धा त्याचं चांगलं कसं झालं रे, अरे काय नाही रे, मागच्या जन्मीची कृपा, असं नाही. परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये काही प्रोबॅबिलिटीज निर्माण होतात, काही शक्यता निर्माण होतात आणि त्या शक्यता काही जणांच्या वाट्याला येतात, तर ते येतात. त्या बदलण्याचं सामर्थ्य पण इतरांमध्ये असतं, तुमच्यामध्ये पण आहे, आणि ते सामर्थ्य तुम्ही मान्य केलं पाहिजे. त्यामुळे भोगवाद वाईट आहे असं सरसकट विधान चुकीचं आहे. माणसाने भोगी असलं पाहिजे, पण तो भोग इतका नको असायला नको की तो माणसाचा मानसिक रोगी होईल. तो त्याने खूप खाणं जसं वाईट, तसं संपत्तीचा संचय अति करणं हे वाईट. संपत्तीचं निर्माण करणं वाईट नाही. म्हणजे अनेक मोठे श्रीमंत माणसं जगभरची फिलॅन्थ्रॉफी करतात, म्हणजे संपत्ती निर्माण करतात आणि ते आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात ती वाटून टाकतात वेगवेगळ्या कामाला. म्हणजे कॅन्सर सोसायटीपासून ते लहान मुलं, स्त्रिया यांच्या किंवा आफ्रिकेतले काही गरीब आणि दुर्बल घटक यांना देतात. तर या फिलॉन्थ्रॉफीमध्ये असे दिसतं की क्रिएशन ऑफ वेल्थ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ या दोन्हीसाठी तो प्रयत्न करतोय, हे चांगलं आहे. पण ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ म्हणजे सरकारी सुद्धा उद्योग आपल्या नावावर करून घेऊन आपली संपत्ती वाढवत नेणं, लोकांच्या टॅक्सेसमधनं येणारा पैसा पण आपल्याकडे घेऊन तो माफ करून घेणं ते कर्ज, ही ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ आहे. हा भोगवाद जो आहे तो क्रिमिनल आहे, तो गुन्हेगारी स्वरूपाचा आहे आणि त्याला क्षमा नाही. कारण पुढचा जन्म आणि मागच्या जन्माचा काही संबंध नाही. या जन्मातच त्याची शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याची तशी तरतूद असली पाहिजे. ती असते, म्हणजे नसेल तर केली पाहिजे. परंतु मूलतः माणसाने आपल्या इंद्रियांना जी सुख लागतात ती भोगणं हे अजिबात चूक नाही. भारतासारख्या देशामध्ये लहानपणापासून आपल्या मनावर असं बिंबवलं जातं की इंद्रिय सुख हे वाईट, अतिशय चुकीचं आहे. सप्रेशन इज डेंजरस दॅन एक्सप्रेशन. दमन हे चुकीच्या विकृत पद्धतीने उफाळून येतं नेहमी.
त्यामुळे मोठ्या बुवा बाबा जे दमनाच्या गोष्टी सांगतात त्यांच्या आश्रमात मोठमोठी कांड तुम्हाला दिसून येतात. हेच ते कारण आहे. दमन असू नये. माणसाने बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मध्यम मार्गी असलं पाहिजे. म्हणजे कसं की वीणेची तार ही ढिली असेल तर ती वीणा वाजणार नाही. वीणेची तार खूप घट्ट बांधलेली असेल तरी ती नीट वाजणार नाही. वीणेची तार सम असली पाहिजे, मध्यम असली पाहिजे, तेव्हा ती सुरात वाजू शकते. माणसाच्या आयुष्याचं असंच आहे की त्याची सुख, त्याचा आनंद, त्याचा प्लेझर, त्याचं हॅपीनेस, त्याचं भोग हे मर्यादेमध्ये, आनंदामध्ये आणि दुसऱ्याच्या शोषणावर उभे नसलेले, दुसऱ्याला शक्यतोवर कमी त्रास देणारे असे असेल तर ते अतिशय चांगलं आहे आणि निरोगी समाजासाठी आवश्यक आहे. फूड म्हणजे काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर या गोष्टी प्रमाणात असतील तर त्या चांगल्या आहेत. आता मत्सर हा प्रमाणात असेल तर तो महत्त्वाकांक्षेमध्ये परावर्तित होतो. काम हे मर्यादेत असेल तर त्याने पुनरुत्पादन आणि मनाच्या आनंदासाठी आवश्यक असलेली गोष्ट, ऊर्जा तुम्ही मिळवू शकता. क्रोध हा मर्यादेत असेल तर तुम्ही एक फोर्स निर्माण करता, ज्याने एक शिस्त लागते तुमच्या संपूर्ण कार्याला आणि तुम्ही लोकांना संचालित करू शकता, ज्यामुळे त्यांची आयुष्य समृद्ध होऊ शकतात. परंतु ही गोष्ट अगदी कमी असणं किंवा अगदी जास्त असणं हे धोकादायक आहे. आणि या दोन्हीचं मुख्य कारण असं की आपण पुनर्जन्म आणि अगोदरचा आणि नंतरचा मानलं तर हा धोका निर्माण होतो. त्यामुळे इहवाद आहे. चार्वाकांसारखं बोलायचं झालं किंवा कोणासारखं म्हणजे अनेक मोठ्या भारतीय आणि परदेशी तत्त्वज्ञांनी याबद्दल मत मांडलेलं आहे. आणि ते सत्य आहे की अगोदरचा जन्म, नंतरचा जन्म असं काही नाही. हे बायोलॉजिकल क्लॉक आहे. हे राजू परुळेकर तुमच्याशी बोलत आहेत. त्यांचा कधीतरी जन्म झालेला आहे आणि ते कधीतरी या जगातून निघून जाणार. त्याच्या मधल्या काळामध्ये त्यांच्या जीवनाला कोणतंही पर्पज नव्हतं. ते पर्पज त्यांनी स्वतः निर्माण केलं आणि ते पर्पज ते फॉलो करतात. जसं प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यातला, आता माझे सिनेमॅटोग्राफर आहेत, ते समोरून हे शूट करत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातलं एक पर्पज निर्माण केलं की सिनेमॅटोग्राफी हे माझं पॅशन आहे आणि मग त्यांनी ते पर्पज दिलं. माणसाला जन्मजात पर्पज नसतं किंवा माणसाच्या जन्माला कारण नसतं आणि मृत्यूला जे कारण असतं ते तात्कालिक असतं. परंतु मधला काळ आहे ते पर्पज माणसाचा शोधून त्यातून अर्थ शोधणे. अनेक दिग्दर्शक निर्माण होतात, अनेक चित्रकार निर्माण होतात, अनेक शिल्पकार निर्माण होतात, अनेक नेते निर्माण होतात, अनेक गुंड निर्माण होतात. हे सगळेजण मधल्या या दोन जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळामध्ये आपल्या आयुष्याचं एक पर्पज शोधतात, एक कारण शोधतात आणि त्यासाठी जगतात. ते काही नशीब वगैरे नसतं. त्यांना ठरवून त्याप्रमाणे त्यांच्या इन्स्टिंक्टने ठरवतात. यामध्ये जेवढ्या मर्यादेमध्ये तुम्ही तुमच्या इंद्रियांचा भोग घ्याल आणि घ्यालच, म्हणजे टाळणार नाही आणि अति करणार नाही, तर तो भोगवाद हा इष्ट आहे. आणि जर तो चंगळवादाकडे गेला आणि दुसऱ्याच्या शोषणावर उभा असेल तर तो गुन्ह्याकडे जातो. या गोष्टी नीट लक्षात घेऊन आपण आपलं आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. आज इतकंच. धन्यवाद.